बाद झाला ना अपघाताचा विषय, बाद झाला ना. त्रास होतोय मला त्या विषयाने. रायकर काका, बास करूया ना हा अपघाताचा विषय. कारण हा विषय म्हणजे हे तुमच्या फाईल मध्ये एखादी केस बंद असते ना, तशी केस नाही हो माझ्यासाठी. मला त्रास होतो हा विषय काढल्यावर. कारण आता 1 वर्ष होऊन गेलं, पण मला विसरता येत नाहीये ती गोष्ट. मला तो दिवस सारखा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. कारण काय झालं, कसं झालं, कशासाठी झालं याची काही उत्तरच मिळाली नाहीयेत ना अजून. मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यासमोरून प्रत्येक गोष्ट जातच नाहीये. तो दिवस, त्या दिवसातली प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यासमोर दिसत राहते मला. काका तुम्हाला माहितीये, मी सगळं शोधण्याचा प्रयत्न केला हो. सगळे रिपोर्ट, सगळे डॉक्युमेंट्स, काही कन्क्लुजन्स निघतायत काय हे शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण काहीच नाही हो. आणि एखादं उत्तर मिळालं की त्याच्या मागे एक नवीन प्रश्न तयार असतो. आणि आता वर्ष होऊन गेलं तरी एक प्रश्न होता तसाच आहेच ना अजून. घडला तो अपघात होता का घात? या अपघाताभोवती जे काही घडलंय ना, त्यातच कुठेतरी सगळं दडलंय. मला फक्त तो धागा शोधायचा आहे, जो मला थेट त्या सत्यापर्यंत घेऊन जाईल. किर्लोस्करांच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेचं हस्तांतरण करण्याआधी अभिमन्यूची मेडिकल फिटनेस सिद्ध करणं आवश्यक आहे. तुझ्या वागण्यामध्ये हा बदल झालाय. काय बदल झालाय? अरे म्हणजे कसं आहे, अपघात इतका मोठा होता त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आजकाल अभिमन्यू थोडासा चिडचिड स्वभाव झालाय त्याचा. काय चिडचिड केली मी? काय केली? अरे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर ना एकदम ट्रिगर होतोस. तुझ्या आई वडिलांचा जो अपघात झाला तो रस्त्यावरचा एक साधा अपघाती प्रकार म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाहीये. अभि, तू बाहेर काय बोललास? सांग ना, काय बोललास बाहेर? अभिमन्यू, मी काय विचारतेय? तुझा बाबा ज्या अपघातात गेला तो अपघात नव्हता असं म्हणतोस तू? खरं सांगायचं तर मला तर तसंच वाटायला लागलं आजी. या आपल्या घरात ज्या विचित्र गोष्टी घडतायत ना, त्यामुळे आता मला संशय नाही, मला खात्री आहे. रायकर वकील येऊन गेल्यानंतर आपसूक सगळ्या गोष्टींच्या दोऱ्या आपल्या हातात येतील असं वाटलं होतं, पण त्या दोऱ्यांचा एवढा गुंता होईल ह्याचा विचार केला नव्हता. ह्याचा अर्थ आपण आता काय कोण आहे? हो, आता काय झालंय तुम्हाला? हा? अहो, का पिताय एवढी? काय किर्लोस्करांचा वारस आहे तुझ्या पोटात, त्याच्याकडे लक्ष दे. नाही त्या गोष्टीमध्ये डोकं चालवायची गरज नाही, सांगून ठेवतोय. पण राजवर्धन बोलला
विषय संपला. जय रंभामा. आता तूच मार्ग दाखव. सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय. सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय. सर्ववशे मम सदा सर्व मम. जय रंभामा. जय रंभामा. आजी मला तर असं वाटतंय ना की आपल्या या घरातलंच कोणीतरी. मान्य आहे अभि, आपल्या घरातल्या काही लोकांचं डोकं जरा तापलेलंच असतं, म्हणून ते आपल्याच माणसाला काही करतील असं गृहीत धरू नकोस. जरासं तापलेलं. अगं आजी तू विसरतेस का? अगं मागच्या वेळी ते रायकर काका आले होते तेव्हा राज काकांनी गोळी झाडली होती आपल्या घरामध्ये, आणि तरी तू असं म्हणतेस. अभि, लोकांना आपल्यापासून घाबरवून ठेवणं वेगळं आणि त्यांना खरंच इजा करणं वेगळं. राजनी रागाच्या भरात काय केलं त्याचा अर्थ तो तसं काहीतरी करणार असा नाहीये ना. तो एक ये बस माझ्याजवळ. अभि, आपल्याला शत्रू बाहेर शोधायची गरज नसते. अरे कधी कधी आपलंच मन आपल्याला शत्रू दाखवतं. आपल्याला जे काही घडतंय त्याचा विचार करायला काही हरकत नाही आहे, पण मनाला वाटेल त्या गोष्टींचा अर्थ काढत बसायचं नाहीये. मन कधी कधी न घडलेल्या गोष्टी सुद्धा खऱ्या वाटायला लावतं. म्हणून संशयाच्या मागे लागण्यापेक्षा जे खरं आहे ते शोधायला लागा, नाहीतर मन आपल्याला गुंतवत जाईल. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंते. संशयाचं भूत मानगुटीवर बसायला लागलं ना तर सत्यही खोटं बोलायला लागतं. काय झालं? कोण आहे? कोणी नाही.